नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अन्वी आणि सिंधू ह्या दोघी मिळून एक प्लॅन बनवतात आणि त्या प्लॅननुसार ही अन्वी या काजलला कॉल करते। काजल ही विशालच्या रूममध्ये असते। काजलच्या मोबाईलवर अन्वीचा फोन येतो तर काजल बोलते की अन्वीचा फोन मला कशासाठी आलाय नेमकं। तेव्हा मात्र हा विशाल बोलतो की स्पीकरवर टाक, कारण ती मुलगी खूप आगाऊ मुलगी आहे। त्यावर इकडे अन्वी बोलते की काजल आहे का, तर काजल बोलते की हो अन्वी मी काजल आहे बोल। त्यावर अन्वी बोलते की माझं एक काम आहे, कारण सीमा मामी ही मेकअपसाठी तयार होत नाहीये। आम्ही तिला खूप कन्व्हिन्स केलं तरी सुद्धा ती तयार होत नाहीये। तेव्हा काजल बोलते की मग काय करायचं। त्यावर काजल बोलते की मग मी तिला फोन करून कन्व्हिन्स करण्यासाठी आग्रह करू का, असं म्हणायचं का तुला, असेही काजल फोनवर या अन्वी। त्यावर अन्वी बोलते की नाही तू तसं करू नको, तू एक काम कर, तुझा मेकअप किती सुंदर नॅचरल असतो बरं, तसा तू या सीमा मामीचा मेकअप करून दे, असे अन्वी ही या काजलला विचारते। तर काजल ही हळूच विशालला मी जाऊ का असं विचारते। त्यानंतर विशाल हो असे बोलतो तर काजल बोलते की हो येते मी। तेव्हा मात्र इकडे या काजलचा होकार ऐकताच सिंधू आणि अन्वी दोघीही खूप खुश होतात। त्यानंतर ही अन्वी बोलते की हो लगेच ये बरं का पटकन, तर काजल हो असे बोलते। त्यानंतर इकडे ही काजल विशालला बोलते की नॅचरल मेकअप तर ब्युटिशियन सुद्धा करून देतात, मग मला यांनी का बोलावलं असेल असा प्रश्न ह्या काजल समोर उभा राहतो। विशाल बोलतो की अगं बहुतेक तू सिंधूला समजावशील म्हणून अन्वी तुला मेकअप करण्यासाठी बोलावत असेल। दुसरीकडे फोन ठेवल्यानंतर इकडे अन्वी व सिंधू रूम मध्ये असतात। त्यावर अन्वी सिंधूला बोलते की सिंधू मला खूप पॅनिक होतंय, खूप टेन्शन येतंय, काय करावं असे ही अन्वी सिंधूला विचारते। सिंधू सुद्धा विचार करत बसलेली असते। अन्वी ही सिंधूला बोलते की आपण काय करू, घरातील सर्वांना सर्व सांगूयात असे अन्वी सिंधूला बोलते। त्यावर सिंधू बोलते की अन्वी तू वेडी झाली आहेस का। तेव्हा मात्र इकडे अन्वी बोलते की अगं सीमा मामी आपल्याकडे त्यांच्या मॅरेज सर्टिफिकेटचा प्रूफ आहे ना, मग आपण तो प्रूफ सर्वांना दाखवूयात ना, असे पण अन्वी ही या सिंधूला बोलते। त्यानंतर इकडे ही अन्वी बोलते की जाऊ दे सीमा, आपण काय करू, राजश्री आजी आणि आजोबा यांना दोघांना सांगूया फक्त, असे अन्वी ही या सिंधूला बोलते। सिंधू बोलते की नाही अन्वी, अगं आपल्याला जर विशालच्या बाबतीमध्ये हे सर्व घरच्यांना सांगायचं असेल, त्या बाबतीमध्ये आपल्याकडे ठोस पुरावा आपल्या हाती लागेल, असे पण ही सिंधू या अन्वीला बोलते। तर अन्वी बोलते की अगं सीमा मामी आपल्याकडे ठोस पुरावा सापडण्या इतका टाइम नाहीये, थोड्याच वेळामध्ये त्या चिटर विशाल बरोबर तुझं लग्न होणार आहे, तुला कळतं का, मला समजावून घे ना प्लीज, असे अन्वी ही सिंधू समोर बोलते। त्यानंतर सिंधू ही अन्वीला बोलते की अगं अन्वी आपल्याला एक काम करायचंय, काही करायचं परंतु या राघवला आपल्याला सोडवायचे, असे सिंधू अन्वीला सांगते। इकडे असं बघायला मिळतं की हा राघव आता शुद्धीवर आलेला असतो आणि राघवच्या तोंडातून सिंधू सिंधू असे शब्द निघत असतात। त्यानंतर हा राघव बोलतो की मी माझ्या सिंधूला काही होऊन देणार नाहीये। इकडे आता ही काजल सिंधूचा मेकअप करण्यासाठी आलेली असते तर अन्वी तिला बोलते की काजल तू बेसिक मेकअप खूप छान करतेस ना, मला शिकवशील का, तर काजल हो असे बोलते। त्यानंतर इकडे ही अन्वी बोलते की आम्हाला ना पार्लरवालीच बोलवायची होती, परंतु त्या बायका खूप डार्क मेकअप करतात त्यामुळेच आम्ही तुला बोलावलं, असे पण अन्वी ही या काजलला बोलते। काजल बोलते की आता सिंधू ही आमच्या घरची सून होणार आहे, त्यामुळे ती चांगलं दिसणं म्हणजे एक आमच्या घरची जबाबदारीच आहे ना, असे पण ही काजल या अन्वीला बोलते। पुण्यामध्ये सावी तिथे पळत येते, सावीच्या पाठोपाठ ही मधू सुद्धा तिथे येते। तर मधू बोलते की काजल मेकअप झाला का रेडी, तर काजल बोलते की हो होईलच आता थोड्याच वेळामध्ये। मात्र मधू तिथेच उभे राहते तर अन्वी बोलते की आता हिला इथून कसं काढून द्यायचं, काय करावं आता, असा प्रश्न अन्वी समोर उभा राहतो। अन्वी ही सावीला बोलते की सावी बाळा तू नाही रेडी झाली का अजून, तर सावी ही लगेच काजलला बोलते की काजल आंटी मला करशील का ग तू रेडी। त्यानंतर इकडे अन्वी बोलते की अगं बाळा ज्यावेळेस तुझ्या मम्मीचा मेकअप होईल ना, मग तुला मम्मी तयार करेल। तेव्हा मात्र सावी बोलते की नाही अन्वी दिदी, राजश्री आजीने असे सांगितले की आता आपल्या आईचं लग्न आहे ना, मग आईला काही काम सांगायचं नाही, त्रास द्यायचा नाही, असे सावी ही या अन्वीला सांगते। तेव्हा मात्र सिंधू ही खूप या सावीवर खुश होते। मध्ये तिथे विनू येऊन उभा राहतो। इकडे अन्वी ह्या सावीला बोलते की मग सावी तू कशी रेडी होणार, तर सावी बोलते की तूच मला रेडी कर अन्वी दिदी। अन्वी लगेच बोलते की एक काम करूयात, आपण तुला मधू मामीला तयार करण्यासाठी सांगूयात। तर मधू लगेच बोलते की अगं अन्वी अजून मला रेडी व्हायचंय, विनूला रेडी करायचंय, मी सावीला कधी रेडी करू। त्यानंतर इकडे विनू बोलतो की अगं करणा पण माझ्या या सावीला तू तयार, असे पण हा विनू आपल्या आईला बोलतो। ही मधू बोलते की ठीक आहे करते मी तुम्हाला दोघांनाही तयार। त्यानंतर आता ही सावी लगेच मधूला जाऊन घट्ट मिठी मारते तर मधू ही विनूला आणि सावीला तिथून घेऊन जाते।
इकडे काजल ही अन्वीला आणि सिंधूला बोलते की आता माझा बेसिक मेकअप झालेला आहे, मला आईंचा कॉल येतोय, मला आता निघायला हवं असे म्हणत काजल थोडीशी साईडला जाऊन उभी राहते. अन्वी ही या सिंधूच्या हातामध्ये रुमाल देते तर सिंधू लगेच त्या रुमालावर थोडासा सेंट मारते आणि तो रुमाल पुन्हा अन्वीच्या हातात देते. अन्वी लगेच या काजलच्या पाठीमागेच उभी असते तर अन्वी लगेच तो रुमाल या काजलच्या नाकाला लावते आणि त्याच वेळेस ही काजल तिथेच बेशुद्ध होते. तर अन्वी सिंधूला आपल्याजवळ बोलावून घेते. त्यानंतर ही सिंधू अन्वीला दरवाजा लावण्यासाठी सांगते. सिंधू ही अन्वीला खिडकी उघडण्यासाठी सांगते. तेवढ्यामध्ये आयुष हा खिडकीमधून आतमध्ये येतो. त्यानंतर हा आयुष बोलतो की गाडीला चावी लावून ठेवलेली आहे आणि सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे. त्यानंतर सिंधू बोलते की त्या स्पीकरमध्ये मी माझा आवाज रेकॉर्डिंग करून ठेवला आहे. त्यानंतर सिंधू ही आयुषला बोलते की आयुष तू इथलं सर्व मॅनेज व्यवस्थित कर. तर आयुष बोलतो की तुम्ही इथलं अजिबात टेन्शन घेऊ नका, मी सर्व इथलं मॅनेज करतो. आता सिंधू व अन्वी दोघी मिळून या काजलला घेऊन जातात. दुसरीकडे आयुषने तो जो सिंधूचा आवाज रेकॉर्डिंग झालेला असतो तो स्पीकर आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि इकडे मधू ही विनूला आणि सावीला छान तयार करून घेऊन येते आणि बोलते की तुम्ही बाळांनो आजोबाकडे जा. त्यानंतर इकडे मधू ही सिंधूच्या रूमसमोर येते. दरवाजा बाहेर येऊन या सिंधूला आवाज देते आणि बोलते की सिंधू तू रेडी झालीस का. त्यानंतर ही आपल्या मनाशी बोलते काजल अजूनही सिंधूला तयारच करते वाटतं असे ही मधू आपल्या मनाशी बोलते. इकडे हा आयुष जे सिंधूचे बोलणे रेकॉर्डिंग केलेले असते ते बोलणे या मधूला ऐकवतो आणि तेव्हा मात्र मधू बोलते की हो ठीक आहे, मी जाते खाली, ये तयार होऊन पटकन. आणि लगेच मधू ही रूमच्या तेथून बाहेरून निघून जाते. दुसरीकडे अन्वी व सिंधूने या काजलला एका रूममध्ये दोघीही घेऊन आलेल्या असतात. नंतर ही सिंधू या विशालला फोन लावते तर विशाल खूप खुश होऊन छान तयार झालेला असतो. इकडे सिंधूचा कॉल येताच विशाल बोलतो की बोल डार्लिंग, आता तू थोड्याच वेळामध्ये लग्न होऊन माझी होणार आहे असे हा विशाल या सिंधूला बोलतो. सिंधू बोलते की तुझी जी ऑलरेडी बायको आहे ना ती माझ्या ताब्यामध्ये आहे. त्यावर हा विशाल बोलतो की अगं तू होणारी माझी बायको आहे असं काय बोलतेस. त्यावर सिंधू बोलते की अरे तुझी जी बायको आहे ना ती माझ्याकडे आहे आणि मी तिचे तुला फोटो सेंड करते असे ही सिंधू या विशालला फोनवर बोलते. त्यानंतर ही सिंधू या काजलचे सर्व काही फोटो या विशालला पाठवते. आता या काजलची अशी अवस्था बघून या विशालला खूप टेन्शन येते. सिंधू बोलते की बघितलंस ना फोटो, मग आता एक काम कर, राघवला कुठे ठेवलं आहे ते गपचूप सांग. तेव्हा हा विशाल बोलतो की नाही सांगणार मी, काय करायचं ते कर. त्यानंतर हा विशाल बोलतो की अगं सिंधू तू तर खूप गुंड आहेस, त्या राघव ऐवजी तूच पोलीस ड्युटी जॉईन करायला हवी होती असे हा विशाल या सिंधूला फोनवर बोलतो. अन्वीजवळ उभी असते. सिंधू विशालला बोलते की मला सांग राघव कुठे आहे. तेव्हा विशाल बोलतो की नाही सांगणार मी. त्यावर हा विशाल बोलतो की ती मेली काय आणि जगली काय मला काही फरक पडत नाही, काय करायचं कर त्या काजलचं तुला असे हा विशाल या सिंधूला बोलतो. तेवढ्यामध्ये ही काजल सुद्धा शुद्धीवर येते. तर सिंधू बोलते की अरे तुझ्यामध्ये माणुसकी हा विषय नाही का. तर हा विशाल बोलतो की नाहीये माझ्यामध्ये माणुसकी. त्यावर सिंधू बोलते की अरे तिचे तुझ्यावर प्रेम आहे, माझं प्रेम फक्त माझ्यावरच आहे, त्यामुळे त्या काजलचं तुला काय करायचं ते कर असे हा विशाल फोनवर या सिंधूला सांगत असतो. आता काजल सुद्धा सर्व काही ह्या विशालचं बोलणं ऐकत असते. तर विशाल बोलतो की राघवचं जर काही झालं तर तू काय करणार. तर सिंधू बोलते की काही बोलू नकोस. तेव्हा हा विशाल बोलतो की आवाज खाली, अजिबात मोठ्याने बोलायचं नाही असा हा विशाल सिंधूला धमकावतो. हा विशाल फोन ठेवतो. इकडे ह्या काजलने सुद्धा सर्व बोलणं ऐकलेलं असतं. तेवढ्यामध्ये सिंधूचं आणि अन्वीचं लक्ष काजलकडे जाते. त्यानंतर इकडे आता असं बघायला मिळतं की उद्याच्या प्रोमोमध्ये इकडे सिंधू छान नवरीच्या लुकमध्ये तयार झालेली असते, विशाल सुद्धा छान नवरीच्या लुकमध्ये तयार झालेला असतो. तेव्हा मात्र अचानक लाईट जाते. आता सिंधूने व अन्वीने मिळून एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो. या सिंधूच्या जागेवर या काजलला आणून उभे केलेली असते आणि काजलच्या तोंडावर साडीचा पदर टाकलेला असतो. तेवढ्यामध्ये पुन्हा सर्वजण बोलतात की लाईट कशी गेली. पुन्हा लाईट ऑन केली जाते आणि तेव्हा मात्र ही काजल बोलते की तुला लई लग्नाची घाई झाली होती ना, झालं आता आपलं लग्न. तेव्हा मात्र ह्या विशालने काजलला ओळखलेले असते. तेव्हा मात्र हा विशाल या सिंधूला बोलतो की तू मला फसवलं. तर सिंधू बोलते की मी नाही फसवलं तुला, अरे तुला लाज वाटायला पाहिजे नव्हती, तू माझ्या राघवची काय अवस्था केली. तेव्हा ही सिंधू बोलते की तू मला आणि राघवला काही करू शकत. सिंधू ही सनकन या विशालच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते. तेव्हा हा विशाल बोलतो की तू केलेल्या ह्या खूप मोठ्या प्लॅनमुळे तुला आणि राघवला याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. तर सिंधू बोलते की जा, काय करायचं ते कर. आता सिंधू ही या विशालवर खूप भडकलेली असते आणि ऑलरेडी सर्वांसमोर या विशालचा खरा चेहरा सिंधूने आणून दाखवलेला असतो. तर मित्रांनो आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.